हॅलो एव्हरीवन, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मी ते कोबीचे मंचुरियन आज बनवले आहेत. अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवले. त्यात बाहेरचा कुठलाही सॉस किंवा कॉर्नफ्लेवर मी यूज केलेला नाही. मंचुरियनचं लुक पहा किती टेस्टी दिसतंय. तर इथे पत्तागोबी वॉश करून बारीक कापून घ्यायची आहे. ह्या मंचुरियनसाठी कुठल्याही बाहेरचं काही यूज करायची गरज नाही आहे. अगदी कमी साहित्यात मी घरीच मंचुरियन बनवू शकता तुम्ही पण. इथे एक छोटासा कांदा कट करून घ्यायचा आहे. मला कांदा जास्त आवडत नाही त्यामुळे मी थोडाच घेतला आहे. आणि एक गाजर पण छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतला आहे मी. ते एका पातेल्यात कोबी चिरलेली आणि चिरलेला गाजर टाकून घ्यायचा. यात 3 ते 4 चमचे मैदा घालायचा आहे आणि 2 ते 3 चमचे मिक्सरला बारीक केलेले पोहे मी घालते. त्यामुळे मंचुरियन अगदी क्रिस्पी होतात. मैदा जास्त यूज करायचा नाही आणि हे पोहे टाकल्यामुळे आणखीनच जास्त क्रिस्पी होतात हे मंचुरियन. यात मिरची पावडर, मसाला टाकून घ्यायचा आहे. हा मसाला मी घरीच बनवला आहे आणि या मसाल्यामुळे एक आणखीनच चव येते या मंचुरियनला. थोडेसे जिरे पण टाकून घेतले. मला जिरा फ्लेवरचे आवडतात त्यामुळे मी टाकून घेतले. आपलं इथं मंचुरियनचं पीठ रेडी आहे. हे मंचुरियन छोटे छोटे बनवून घ्यायचे. गोल शेपमध्ये इथे मंचुरियन रेडी आहे. त्यांना गरम तेलामध्ये सोडायचे आणि हे मंचुरियन मीडियम टू लो फ्लेमवर तळून घ्यायचे आणि त्यामुळे हे कच्चे वगैरे राहणार नाही आहेत. छान प्रकारे आतपर्यंत तळल्या जातील. अगर हाय फ्लेमवर जर तळले तर ते वरून पटकन भाजले जातात आणि मध्ये कच्चेच राहतात. त्यामुळं अगदी लो फ्लेमवरती छान असा सोनेरी रंग येईपर्यंत हे मंचुरियन आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हे पहा मस्त असा सोनेरी रंग यायला चालू आहे. छान असा सोनेरी रंग आलेला आहे. हे मंचुरियन रेडी आहेत आपले. काढून घेतले इथे एका प्लेटमध्ये. इथे पातेल्या तेलामध्ये कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. छान असा रंग आता कांदा भाजला गेलेला आहे. त्यात मिरची पावडर, थोडंसं मीठ टाकून परत मिक्स करून घ्यायचे. मस्त असा वास येतो कांद्याचा. त्यात घरीच बनवलेली टोमॅटोची प्युरी पण टाकली मी. बाहेरचं नाही यूज करणार बोलले होते ना, तर थोडासा लिंबाचा रस. आता यात मंचुरियन तळलेले टाकून घ्यायचेत आणि याला मिक्स करायचे छान असं. आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीरनं फ्लेवर पण छान येतो आणि आपल्या मंचुरियनचा लुकही खूप छान दिसतो. मंचुरियन एक रेडी आहेत. यात पोहे टाकल्यामुळे खूप क्रिस्पी झालेले आहेत. पहा लुक पण यांचा किती मस्त क्रिस्पी टेस्टी दिसत आहेत. डिलिशियस अगदी. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.